राज्य शासनाच्या वतीनं 100 दिवसीय क्षयमुक्त कोल्हापूर हे अभियान राबवण्यात येत आहे। 30 जूनपर्यंत चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 17 लाख नागरिकांचा सर्व्हे केला जातोय। त्यासाठी जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागाची यंत्रणा गावागावात कार्यरत आहे। संभाव्य क्षयरुग्ण शोधून त्यावर प्रभावी उपचार करण्यासह पूर्ण जिल्हा क्षयमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यासाठी प्रशासनाला गावागावातील लोकप्रतिनिधी आणि तरुण मंडळांसह स्वयंसेवी संस्थांनी आणि नागरिकांनी सहकार्य करून हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी केलंय। शासनाचा एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रोग्राम आपले जिल्ह्यात चालू आहे। हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे की आम्हाला आपला जिल्हा कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त करायचे, म्हणजे टीबी फ्री कोल्हापूर करायचे आहे। यासाठी 24 मार्च जे असते ते वर्ल्ड टीबी डे असते, जागतिक क्षयरोग दिन। तर या दिवसापासून 100 दिवस पुढचे म्हणजे 30 जूनपर्यंत आम्हाला 100 दिवसाची टीबी मुक्त आम्ही कोल्हापूर कसा करू शकतो, त्यासाठी कोणकोणते स्टेप्स घ्यायचे आहे, तशी एक मोहीम चालू आहे। या अंतर्गत आम्ही सर्व जे जोखीमग्रस्त पॉप्युलेशन आयडेंटिफाई करण्यात आली आहे। जिल्ह्यात तब्बल 17.5 लाख असे पॉप्युलेशन आयडेंटिफाई केले आहे आणि 310 गाव जे जोखीमग्रस्त मध्ये आहे, म्हणजे वल्नरेबल पॉप्युलेशन आहे। या पॉप्युलेशनपैकी 100% लोकांची टीबीच्या अनुषंगाने चाचणी तपासणी होणे गरजेचे आहे। त्यामध्ये त्यांचे एक्सरे सॅम्पल घेऊन आम्ही तपासणी करणार, त्यांचे थुंकीचे नमुने घेऊन नॅट सॅम्पलिंग करून त्यांची चाचणी करायची आहे।